मस्का मारून बहिणीची पुच्ची मारली. हॅलो मित्रांनो, माझे नाव रोहित आहे आणि माझे वय 22 वर्षे आहे. माझ्या बहिणीचे वय 25 वर्षे आहे. तिचे नाव सोनम आहे. माझ्या बहिणीचा रंग एकदम गोरापान आहे आणि तिचे वजन 50 किलो आहे. उंची 5 फूट 5 इंच आहे आणि तिचे फिगर एकदम सेक्सी 3-4-2-6-3-4 आहे. आम्ही पंजाब मध्ये राहतो. माझे पप्पा दिल्लीमध्ये बिझनेस करत आहेत. 3 वर्षपूर्वी जेव्हा त्यांनी माझ्या आईला तिकडे बोलवले होते तेव्हा आम्ही इथे दोघे राहिलेलो. त्या दिवशी माझा वाढदिवस होता. मी तर खूप बाहेर फिरत राहत होतो आणि माझी बहीण घरी एकदम उदास राहत होती आणि म्हणत होती की जेव्हापासून आई पप्पा गेले आहेत तेव्हापासून तू फक्त बाहेरच फिरत आहेस. लवकर घरी येत जा. मला एकटीला खूप बोर होत असते. मग मी म्हणालो की मला फक्त बर्थडे तर मित्रांबरोबर घालवू दे. मग मी घरी वेळ देत जातो. ती म्हणाली की तू बर्थडे घरी करून घे आणि तुझ्या मित्रांना पण घरी बोलवून घे. मग मी तर तिचे ऐकले नाही तर ती नाराज झाली होती आणि मग मी तिचे ऐकले होते. मग मी सर्वांना माझ्या घरी बोलवून घेतले होते. मी तर आधीपासून माझ्या बहिणीला पसंत करत होतो आणि विचार करत होतो की तिला सेक्स साठी कसे पटवू. पण मला भीती वाटत होती की तिने आई वडिलांना सांगितले तर काय. बर्थडेच्या एक दिवस ती म्हणाली तुला काय गिफ्ट पाहिजे आहे. मी म्हणालो की मी नंतर सांगतो. बर्थडे आला आणि सर्व मित्र पण आले होते आणि सर्वांनी मला गिफ्ट दिले होते. आणि बहिणीने मला म्हणले की आता तरी सांग की तुला काय गिफ्ट पाहिजे आहे. तर मी म्हणले की मी तुला रात्री सांगतो, आता मी जातो. मग मी रात्री घरी आलो आणि आम्ही एकत्र जेवण केले होते आणि मग आम्ही एक रूम मध्ये टीव्ही पाहू लागलो होतो. तेव्हा तिने मला विचारले की आता तरी बोल तुला काय गिफ्ट पाहिजे आहे. मी टीव्ही पाहत तिला म्हणले की आधी मला वचन दे की तू नाही म्हणणार नाहीस. मग तिने म्हणले की मी तुला पाहिजे ते देईन हे वचन कशाला. मग मी म्हणले की नाही, मी असे बोलणार नाही, आधी वचन दे. तिने म्हणले की ठीक आहे वचन देते. मग मी काही वेळ गप्पा राहिलो होतो आणि टीव्ही मध्ये पाहत म्हणले की मला तुझे बॉल पाहायचे आहेत. मग ती एकदम रागावली होती आणि म्हणली की गप्प बस. तुला लाज वाटत नाही का आपल्या बहिणी समोर असे बोलताना. मग मी म्हणालो की मला माफ कर. मला माहिती होते त्यामुळे मी सांगत नव्हतो. मग तिने म्हणले की आता मी पप्पांना फोन केला तर. मग मी म्हणलं की तर मी घर सोडून जाईन. पण तू वचन दिले होतेस की नाही म्हणणार नाही. तिने म्हणले, पण आपण भाऊ बहीण आहे आणि आपण असे करू शकत नाही. तिने म्हणले, हे पण काय गिफ्ट आहे. मी म्हणले, मी आता काही लहान नाही आहे की मी खेळणे मागणार. गिफ्ट ते असते ज्याने आनंद मिळतो. मी म्हणले, आपण एक चांगले मित्र पण आहोत. आणि आज माझा बर्थडे आहे. तू मला आवडतेस त्यामुळे मी सांगितले, मी काही चुकीचे तर नाही म्हणले आहे. मग ते एकदम गप्प झाली होती आणि टीव्ही पाहत होती. मग मी तिला 3 वेळा प्लीज प्लीज केले होते तर तिने म्हणले की ओके, तुझा बर्थडे आहे. पण एका अटीवर, तू दुरून पाहायचे आणि हात लावायचा नाही. आता मी एकदम खुश झालो होतो आणि म्हणले की ओके ठीक आहे. मग माझ्या बहिणीचा चेहरा लाल झाला होता. मग तिने तिची टी शर्ट वर केली होती आणि तिची ब्रा बाजूला केली. तिचे डोळे एकदम बंद झाले होते आणि तिचे नागडे बोल पाहून माझा लंड एकदम कडक झाला होता. मी पाहिले तर पाहतच राहिलो होतो. मी म्हणले की तू खूप सुंदर आहेस. मग तिने म्हणले, ओके, आता बास, पाहून घेतले ना. मग मी म्हणले, मी अजूनपर्यंत कधी कोणाचे बोल टच केले नाहीत, प्लीज टच करू दे ना. मग तिने म्हणले, नाही. मग मी म्हणालो की, पण तू किती सुंदर आहेस, प्लीज एक वेळा. परत कधी नाही मागणार. मग तिने तिची कमीज खाली करून टाकली आणि गप्प बसली होती. मग मी म्हणले, की आता पाहून घेतले आहे तर टच केले तर काय बिघडून जाईल. ती मला पाहत राहिली होती आणि मी माझे डोळे खाली करून घेतले होते. तिने म्हणले, तुझा बर्थडे आहे त्यामुळे फक्त एक वेळा. मग मी तर एकदम खुश झालो होतो आणि म्हणले की ओके. मग जेव्हा टच केला तेव्हा तिचे डोळे एकदम बंद झाले होते. मी तिचा फायदा घेतला होता आणि तिचे बॉलला किस करून घेतले होते. तिने तिचे डोळे उघडले आणि म्हणाली की असे करू नकोस प्लीज. मी म्हणले की मी कुठे सेक्स करतो आहे. प्लीज काही होणार नाही. मला पाहू दे. तू मला खूप जास्त आवडतेस. मी असे सुंदर बॉल आधी पाहिले नाही आहेत.
असे म्हणून मी तिचे बॉल चोकू लागलो होतो आणि तिने तिचे डोळे बंद करून घेतले होते आणि ती एकदम गप्प झाली. मी तिच्या शरीरावर किस करू लागलो होतो आणि हात तिच्या खाली घेऊन गेलो होतो आणि तिच्या पेंटीमध्ये हात टाकू लागलो होतो तर तिने मला थांबवले होते आणि म्हणले की हे चुकीचे आहे, फक्त वरून कर. मी कपड्याच्या वरून तिची कुच्ची कुरवाळू लागलो होतो आणि तिचे बॉल आणि सर्व शरीरावर किस करत राहिलो होतो तेव्हा मी माझी शर्ट पण काढून टाकली होती आणि तिचा हात माझ्या कमरेवर ठेवून घेतला होता. आता ती काही जास्त म्हणत नव्हती. मी तिला खूप प्रेमाने किस करत होतो आणि त्यामुळे तिला पण मजा येत होती. त्यामुळे ती गप्प होती. आता मी तिची फट काढू लागलो होतो आणि तेव्हा तिने मला थांबवले होते आणि मी म्हणले की मला एक वेळा पाहायचे आहे आणि प्लीज एक वेळा आतमधून किस करू दे, मी असे परत करणार नाही. तिने म्हणले की नाही. मी म्हणले की ठीक आहे. मग मी तिला फटे केले होते आणि तिचे पाठीवर किस करू लागलो होतो. ती डोळे बंद करून झोपली होती. मी किस करत तिचा हात माझ्या लंडावर घेतला होता आणि लंड चड्डीच्या आतमधून तिच्या हातामध्ये देऊन टाकला. तिने लंडावरून हात बाजूला करून घेतला. मग आता मी चड्डी पण काढून टाकली होती आणि माझा लंड एकदम टाईट होता आणि तडफड करत होता. पुन्हा मी तिचा हात माझ्या लंडावर ठेवला होता आणि तिने त्याला पकडले होते पण त्याला ती हलवत नव्हती. मग मी माझा हात तिच्या हातवर ठेवला होता आणि हलवू लागलो होतो. मग तिला सरळ केले होते आणि ती पाहत राहिली होती. मग तिने म्हणले की तू तर जवान झाला आहेस, किती मोठा आणि कडक आहे हा. मी म्हणले की याला हलव. आणि मी तिचे बॉल चोकू लागलो होतो आणि तिने म्हणले की का हलवू? आणि हा इतका गरम का आहे? मी म्हणले की तुला पाहून गरम झाला आहे. मग ती हळूहळू हलवू लागली होती. मग मी तिचे पट जोराने काढू लागलो होतो. तिने मला अडवले पण ती अर्धी निघाली होती. मी म्हणले की हे चुकीचे आहे. तू मला पाहून घेतले आहेस आणि आता मला पाहायला दे प्लीज, मी पण नागडा आहे ना. मग ती सरळ झोपली होती आणि मी तिची पट काढून टाकली होती. ती आता माझ्या समोर एकदम नागडी होती आणि मी म्हणले की वाव काय मस्त शेप आहे. मग तिने लाजून तिची पुच्ची हाताने झपकून दिली होती. मग मी तिच्या मांडीवर किस करत होतो आणि मग तिचा हात मी बाजूला केला होता आणि तिच्या पुच्चीला टच केले तर ती एकदम ओली झाली. मग मी माझ्या बहिणीच्या हातावर हळूहळू हात फिरवत होतो. तिने मला एकदम उडून मिठी मारली होती आणि मी माझे ओठ तिच्या ओठवर ठेवून तिला एकदम जोराने किस करू लागलो होतो. आता मला पण समजले होते की ती गरम झाली आहे आणि आता मी तिला किस करत होतो आणि माझा लंड तिच्या पुच्चीमध्ये टच करत होता. मग मी माझा लंड घेऊन तिच्या दिशेने सरळ केला होता आणि जोर लावू लागलो होतो. ती ऊ करू लागली होती आणि एकदम चकित झाली. तिने म्हणले की नाही आता बस कर. मला माहिती होते की ती तापली आहे पण घाबरत होती की प्रेग्नंट झाली तर. मग मी म्हणले की खूप मजा येत आहे. एक वेळा अजून करू दे ना प्लीज. मग तिने म्हणले की नाही, तुझ्याकडे कंडोम नाही आहे आणि हे चुकीचे आहे. मग मला समजले होते की हिची पण इच्छा आहे लंड घेण्याची. मी म्हणले की मी बाहेर काढून देईन, प्रोमिस. मग तिने म्हणले की तुझ्याकडून काही चूक झाली तर मी बर्बाद होईन. मी म्हणले की मला तुझ्या इज्जतची काळजी आहे, आपण भाऊ बहीण आहे. कोणाला काही पण शंका येणार नाही आणि मी वचन देतो की मी बाहेर काढणार. आपण दोघे घरामध्ये सेक्सचे मजे घेऊ आणि जसे पाहिजे तसे एकमेकांबरोबर मजा घेऊ. मग ती एकदम शांत झाली होती आणि मी तिला बाहूमध्ये घेऊन किस करू लागलो होतो. आता ती पण मला साथ देत होती आणि मी तिला वचन दिले होते की काही पण होणार नाही आणि मी सर्व सांभाळून घेतो. तिचे पुच्छ एकदम टाईट होती आणि मी जोर लावला तर ती एकदम ओरडली आहे यू आय हा हा या ह पण मी माझी स्पीड हळूहळू करून करत होतो तर तिचा त्रास कमी झाला होता आणि मग मी तिला जोराने ठपके मारू लागलो होतो आणि खूप मजा तेव्हा येत होती. मग काही वेळाने आम्ही दोघे पाणी काढून शांत झालो होतो. मी पाणी बाहेर काढून टाकले होते आणि तेव्हा ती डॉगी स्टाईल मध्ये होती. आणि माझे सर्व पाणी तिच्या गांडीवर होऊन गेले होते. त्यामुळे ती एकदम शांत झाली होती. मग आम्ही एकत्र अंघोळ केली होती. ती आता खुश होती. तिने म्हणले की तू खूप ताकदवर आणि स्मार्ट आहेस. मग त्यानंतर तर हे सर्व चालत राहिले होते. मग तिचे लग्न झाले आणि आता जेव्हा ती मला भेटायला येते तेव्हा आम्ही मजा करत असतो. आता ती घाबरत नाही पण आता आम्ही ठरवले आहे की आता आम्ही कोणाला काही न कळता हे सगळे चालू ठेवायचे आणि मजा घ्यायची.
मी एक वेळा जेव्हा तिची गांड मारली होती तेव्हा तिला खूप त्रास झाला होता. पण त्यानंतरही तिने मला काही म्हणले नाही. आता तर लग्न नंतर तिचे शरीर एकदम भरून गेले आहे आणि मला तिचे बोल दाबून खूप मजा येते.